नमस्कार मंडळी. तर आज आहे पारायणाचा दुसरा दिवस आणि आज दुग्ध शर्करा योग जुळून आला होता. कारण आज आपला शिवाजी महाराजांचा दिवस होता, म्हणजेच आज शिवजयंतीसुद्धा होती. तर त्याच्यामुळे ना मी आज महाराजांची जी माझ्याकडे मोठी मूर्ती आहे त्याचीसुद्धा खूप छान अशी पूजा करून घेतली होती. तर त्याचा जो डिटेल व्हिडिओ आहे तो मी नंतर शेअर करेन. पण आज मी देवाऱ्यामध्ये सुद्धा महाराजांची राजमुद्रा आहे ती पूजेमध्ये ठेवली होती आणि त्याला छान सजवलं होतं. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये त्याला छान असं मांडून ठेवलं होतं, त्याची स्थापना केली होती. तर मंडळी, श्री गजानन विजय ग्रंथ या ग्रंथाचे पारायण नित्यनेमाने अनेक जण करतात. तर या ग्रंथातील ओव्यांमध्ये गजानन महाराजांची महती, आध्यात्मिक तत्त्वज्ञान, जीवनाचे सार हे ओतप्रोत भरलेले आहे. काही ओव्या तर खूप विचार करायला आपल्याला भाग पाडतात आणि जीवनाचे रहस्य जणू अलगदपणे आपल्याला उलगडवून टाकतात. मला अतिशय आवडणाऱ्या ओव्यांमधील एक ओवी म्हणजे कोठोनी आलो आपण याचे कराहू चिंतन. आपल्याला जीवनाचे तत्त्वज्ञानच जणू काही या ओव्या विशद करतात. वर्षातून एकदा तरी गजानन महाराजांचे दर्शन हे घ्यावे आणि एकदा तरी पारायण करावे असे श्री गजानन विजय ग्रंथामध्ये म्हटलेले आहे. श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आणि महात्म्य हे वेगवेगळे आहे. जीवनातील विविध समस्या अडचणींवर श्री गजानन विजय हा ग्रंथ रामबाण उपाय मानला गेल्याचे सांगितले जाते. तर यंदा 20 फेब्रुवारी रोजी गजानन महाराजांचा प्रकट दिन होता. गुरुवारी महाराजांचा प्रकट दिन हा येणे हे अत्यंत शुभ मानले गेले असून या दिवशी केलेले श्री गुरूंचे नामस्मरण, आराधना, उपासना, मंत्रांचा जप, विशेष पूजन हे अत्यंत लाभदायक आणि पुण्यफलदायी मानले गेले आहे. गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्त लाखो भाविक शेगावला जाऊन दर्शन घेतात. तसेच अनेक भाविक गजानन महाराजांच्या गजानन विजय ग्रंथाचे पारायण देखील करतात. महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातील असंख्य भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन माघ वैद्य सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा होतो. या ग्रंथाचे पारायण कशा प्रकारे करावे, किती प्रकारे करता येते ह्याबद्दलची डिटेल माहिती मी मागच्या एका व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर केली होती. तरीसुद्धा तुमच्याबरोबर आता मी पुन्हा एकदा ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. तर हा बघा, हा जो ग्रंथ आहे ना तो अत्यंत सामर्थ्यशाली ग्रंथ आहे. गजानन महाराजांच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे. संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ मिळते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे आणि या ग्रंथाचे वेगवेगळ्या प्रकारे पारायण हे केले जाऊ शकते. सर्वात पहिले आहे ते म्हणजे एक आसनी पारायण. तर एका दिवसात एकाच बैठकीत म्हणजे न उठता संपूर्ण 21 अध्यायाचे पारायण करणे ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे. वाचन गतीनुसार पारायणासाठी 4 ते 5 तास हे लागू शकतात आणि हे पारायण गुरुपुष्यामृत योगावर केले तर एक आसनी पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणू महाराजांनी आपल्याला सांगितलेले आहे. यानंतर येते ते म्हणजे एक दिवसीय पारायण. एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार 21 अध्यायाचे पारायण हे करता येऊ शकते. आजच्या धकाधकीच्या काळात एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही, म्हणून 2 ब्रेक घेऊन बरीच भक्त मंडळी अशा प्रकारचे पारायण करतात. ते एक दिवसीय पारायण. जागतिक पारायण दिनाला वरील 2 पैकी एका पद्धतीचा वापर करणे अपेक्षित असते. वेळेचे बंधन व व्यस्त जीवन प्रणाली ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेता आणखीन काही पारायणाच्या पद्धतीसुद्धा आपण वापरू शकतो. तर 3 दिवसीय पारायणामध्ये 3 दिवस दररोज 7 अध्याय किंवा 9, 7, 5 असे अध्याय आपण 3 दिवसामध्ये वाचून हे पारायण संपूर्ण करू शकतो. तर दशमी, एकादशी आणि द्वादशीच्या निमित्ताने केलेल्या 3 दिवसीय पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणू महाराजांनी सांगितलेले आहे आणि हे पारायण मंदिरामध्ये अथवा घरीसुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे सप्ताह पारायण. 7 दिवस दररोज 3 अध्याय वाचून हे पारायण केले जाऊ शकते. महाराजांचा प्रकट दिन सप्ताह
व संजीवन समाधी दिन सप्ताहाच्या निमित्ताने अशा प्रकारचे पारायण हे मंदिरामध्ये अथवा घरीसुद्धा याचे अनेक लोक आयोजन करून त्याचे पारायण करतात. यानंतर येतो 5वा प्रकार, तो म्हणजे चक्री पारायण किंवा 21 दिवसीय पारायण. खूप जास्त भक्तांनी मिळून ठरवून दररोज एक अध्याय वाचन करून 21 दिवसात हे पारायण करावे. साधारण प्रकट दिवस ते संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त एकत्र येऊन ही सेवा करतात. यात भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते. येथे प्रत्येकाने दररोज एक अध्याय वाचणे व नियमांचे पालन करणे हे अनिवार्य आहे. त्यानंतर येतो 6वा प्रकार, तो म्हणजे सामूहिक पारायण. एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी, एकाच ठिकाणी, एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करावे. येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ 21 अध्याय वाचन करणे अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या वाचन गतीनुसार वेगवेगळ्या वेळी पारायणाची सांगता ही होत असते. तर शेवटचा प्रकार आहे ते म्हणजे गुरुवारचे पारायण. तर गुरुवार हा महाराजांचा शुभ दिन आहे व 21 हा महाराजांचा शुभ अंक. 21 भक्तांचा गट तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचायचा व सगळे मिळून 21 अध्याय वाचून पारायण हे पूर्ण करायचे. यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व 21 गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण हे पूर्ण होते. असा द्विगुणित लाभ मिळतो. एका गटात 21 भक्तच भाग घेऊ शकतात. हे गटाने करायचे पारायण असल्यामुळे ठरवून दिलेले नियम पाळणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. जे भक्त किंवा ग्रुप नियमांचे पालन करत नाहीत ते पारायण हे पूर्ण होत नाही. आज पारायणाचा दुसरा दिवस होता, त्यामुळे मी महाराजांना त्यांच्या आवडीची बाजरीची भाकरी, मेथीची भाजी आणि दही असा नैवेद्य दाखवला होता. महाराजांना मेथीची भाजी, बाजरीची भाकरी ही फार आवडत असे. तर आज तुम्ही बघू शकता की देव्हाऱ्यामध्ये मी सर्व पिवळ्या रंगाची अशी रंगसंगतीचा वापर केला होता. पिवळे आसन होते बॅकड्रॉपमध्ये आणि स्वामींना सुद्धा मी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले होते. पिवळ्या रंगाचा ना एक वेगळाच असा इफेक्ट आपल्याला देवघरामध्ये पाहायला मिळतो. खूप ऊर्जा असते ह्या पिवळ्या रंगामध्ये. केशरी रंग म्हणा, ह्या दोन्ही रंगांमध्ये ना खूप ऊर्जा असते. म्हणून आपल्याला डोळ्यांना पाहताना सुद्धा डोळ्यांचे पारणेच फिटते आहे असंच वाटतं. पूजेमध्ये सुद्धा तुम्ही बघा जेव्हा आपण पिवळी फुलं वापरतो, पिवळे वस्त्र देवांना परिधान करतो, तेव्हा आपली पूजा आहे ना खूप सात्विक वाटते. हे गावठी गुलाब जेव्हा आपण देव्हाऱ्यामध्ये वाहतो ना देवांना, तेव्हा असं वाटतं की गुलाबजलाचा शिडकावा आपण देवघरामध्ये केलेला आहे. सगळीकडे गुलाबाचा सुगंध घरभर पसरलेला असतो. इतका सुंदर सुवास येतो ना या फुलांचा, खरंच मला खूप आवडतात आणि मी त्यांची खूप छान प्रकारे अशी रचना करते. सरस्वती देवी आणि लक्ष्मी देवीला त्या पाकळ्यांमध्ये मी असं स्थान करून बसवते आणि त्याची ना खूप छान प्रकारे रचना करायला मला आवडते. जसं आपण कमळामध्ये देवीला बसवतो तशा प्रकारे मी या गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये सरस्वती देवी आणि लक्ष्मी देवीला बसवते आणि खरंच खूप छान वाटतं तेव्हा आपण देवीकडे बघताना सुद्धा.